ठाण्यामधील कळवा भागामध्ये विकास आराखड्याविरोधात आंदोलन करण्यात येत आहे आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वात डीपी प्लॅन विरोधात हे आंदोलन पाहायला मिळालं। डीपी प्लॅनमुळे कळव्यामध्ये 40 अनधिकृत इमारतींवर बुलडोजर फिरवण्यात येणार आहे आणि घरावर बुलडोजर फिरवणार असल्यानं कळव्याचे नागरिक बरेच आक्रमक झाले। भारी संख्या में आना चाहिए। अभी समझ में आया आज क्यों आए, अपना घर बचाने के लिए आए। अब ये जो मैसेज है अपने त्यावेळेला त्याने पर्यायी रस्ता बाह्य वळण रस्ता मच्छराच्या इथून नियोजित केलेला आहे। अजूनही त्यांची नोंद आहे जी मंत्रालयातून समिती आलेली आहे। त्या समितीने 350 बिल्डिंग पडणार आहेत या रस्त्यावर। 350 बिल्डिंग मस्ती आहे काय? मराठी माणूस राबतो, घामाचा पैसा जमा करतो आणि घर बनवतो आणि हे म्हणतात आम्ही एवढा मोठा रस्ता बनवू। अरे त्या रस्त्यावरती राहायला माणसं तर पाहिजेत ना। हे थोडेफार एरिया राहिलेत मराठी माणसाचे, आता ते पण उद्ध्वस्त करणार काय? मला माहिती नाही त्यांचं षडयंत्र काय आहे काय नाही, पण बिंडोक अक्कल शून्य माणसांनी हा प्लॅन बनवलेला आहे। ज्या कोऑपरेटिव्ह सोसायटीज मान्यता प्राप्त आहेत, प्लॅन पास आहेत, अशा कोऑपरेटिव्ह सोसायटीज वरनं रस्ते काढलेत। असं कुठं होतं काय?